सद्गुरु वैभवी मातोश्री माईन प्रथम कृतज्ञ रूपवंत आणि आपण सर्व सद्भक्त सत्कृत आपण सर्वांना आदरपूर्वक बद्ध आणि मुक्त या अंगाने आपण जे चिंतन करीत आहोत अज्ञानात अडकतात ते बद्ध आणि ज्ञानातून मुक्त. जिथे ज्ञान आहे तिथे मुक्त आणि जिथे अज्ञान आहे तिथे बद्ध. बद्ध म्हणजे बांधले गेलेले. बद्ध आहे बद्ध म्हणजे काय बांधले गेलेले असल्यावर कशामुळे अज्ञान की हे जे अज्ञान आणि ज्ञान ह्याच्यामध्ये ज्ञान म्हणजे नेमकं काय हा प्रश्न. ज्ञान म्हणजे बघायला गेलं तर परमार्थामध्ये ज्ञान म्हणजे आपण कोण आहोत हे कळणं म्हणजे ज्ञान. आता हे कळणं म्हणजे नुसतं शब्दाने कळणं म्हणजे ज्ञान असं म्हणता येतं, ते शाब्दिक ज्ञान होतं. पण आपली जी स्वतःची जी खरी ओळख आहे प्रत्येकाची ती त्या ओळखीतून ती व्यक्ती जर जीवन जगायला लागली तर ती मुक्त आहे असं म्हणतो. आणि मी कोण आहे हे ज्याला कळत नाही म्हणजे आपण सर्वसाधारण माणसं जी जन्माला आलो, आई वडील लाड करत लाड भाव घेतले करून खेळत बसलो, गेलो, शाळेत गेलो, शाळेत परत मोठे झालो, तरुण झालो, कामाला लागलो, काहीतरी काम करायला, लग्न झाले, मुलं झाली, मुलं मोठे झाली, वयस्कर झाला आणि एक दिवस राम म्हणा याला म्हणतात बद्ध. की जन्माला आला आणि नुसतं जीवन जगणं म्हटलं तरी ते अज्ञानातून जीवन आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर बाहेरच्या जगाचं ज्ञान असू शकतं. म्हणजे एखादा डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, आर्किटेक्ट आहे, आजकालचे कॉम्प्युटर इंजिनियर म्हणतो. परमार्थाच्या दृष्टीने जर त्यांना आत्मज्ञान नसेल तर ते सगळे बद्ध आहे. आणि एखादा माणूस अजिबात शिकलेला नाहीये पण त्याला तो कोण आहे हे कळलं तर तो मुक्त आहे. मोठा त्या बाबतीत एक गोष्ट महाराजांनी फार पूर्वी सांगितलेली की एक विद्वान एका होडीतून चालला होता. प्रवास होता तर त्याला टाइमपास करायचा होता. त्यांना होडी चालवणं विचारलं, काय तू कधी शिकलाय? काही शिकलेलं नाही. तरी पण त्याला प्रत्येकाला म्हणत होता काही इतिहासाचं ज्ञान आहे का तुला? इतिहास आपला माहिती आहे कसा आहे? तुला काय माहित नाही. भूगोलाचं ज्ञान आहे माहिती. म्हणजे पुस्तकी ज्ञानाच्या अंगाने इतकं विचार होता आणि हा पत्र नाही 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 म्हणून तेवढं वादळ आलं. वादळ आला त्यामुळे मोठमोठ्या लाटा निर्माण व्हायला लागल्या आणि होडी वर खाली व्हायला लागली. त्यांनी विचारलं, महाराज तुम्हाला बोलता येतं का? हो नाही, सगळं माहिती पोहताय. मग ते म्हणाले आता तुमचा जन्म व्यर्थ आहे. आतापर्यंत ते त्याला म्हणत तुमचा जन्म व्यर्थ का? आता होडी कोणत्या क्षणी बुडायची वेळ आली आहे आणि तुम्हाला पोहता येत नसेल तर तुमचा जन्म व्यर्थ. तसं ज्याला आत्मज्ञान नाही तसं जन्म व्यर्थ असं तसं अर्थ. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, हे जे आत्मज्ञान आहे हे आत्मज्ञान आत्मसात करण्यासाठी प्रत्येकाला स्वतःला प्रयत्न करायला. सद्गुरू चांगलं मिळणं म्हणजे खरे सद्गुरू मिळणं हे म्हणजे महाभाग्याचे. आता आपल्याला सद्गुरू मिळाले हे महाभाग्य प्रकार नाही. त्यांनी जीवनाचं ज्ञान दिलं, वाचन केलं, बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं आपण केलं, वाचनायचं करायला लागलो, प्रार्थना म्हणायला लागलो, आपलं चांगलं केलं, आपण चांगली गोष्ट. पण आत्मज्ञान नाही झालं तर काय होईल म्हणायचं? जीवन व्यर्थ. म्हणजे बद्ध राहिलास त्याचा अर्थ काय? बद्ध राहिलास कळलं नाही आपली खरी ओळख. खरी ओळख म्हणजे खऱ्या ओळखीतून आपल्याला सर्व चिंतेपासून सर्व काळजीपासून मुक्त होता येत नसेल
आपण बद्ध असतो. आपण प्रत्येकाच्या मनामध्ये कसली विचार आहे, चिंता आहे. म्हणून बद्ध म्हणजे काय, गेल्या वेळेला आपण फार मोठं वर्णन केलं होतं की जीवभावातून बद्ध माणसं उद्याची चिंता आणि पूर्वी घडलेल्या वाईट घटनेचं चिंतन याच्यावर अडकलेलं. म्हणजे सगळे विचार आपले असतात, त्या माणसानं असं केलं, त्या माणसानं चांगलं केलं, त्या माणसानं वाईट केलं, ते पुढे कसं व्हायचं, कसं जीवन जगायचं, चिंता. आणि त्यामुळे आपण असतो कुठे, वर्तमानात. म्हणजे प्रत्येक क्षण आपण वर्तमानात जगत असतो, हे आपल्याला कळत नाही. आपण भूतकाळाचा आणि भविष्यकाळ या दोन गोष्टीमध्ये इतक्या तिकडे तिकडे उड्या मारत बसतो, त्यामुळे आपला बॅलन्स जातो जीवनाचा. त्यामुळे बद्ध माणसांचं जीवन म्हटलं की त्याला सुख दुःख आहे, अडीअडचणी आहेत, कठीण प्रसंग आला की त्यांना अगदी प्रेशर आहे, टेन्शन आहे, असं जे आपण म्हणतो. त्याच्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर ज्ञानाची गरज आहे. वेदकालीन ऋषीमुनी सुरुवातीला मोठमोठे यज्ञ करत होते, सगळे यज्ञ करणं वगैरे तीर्थयात्रा करणं ह्याच्यावर जोर होता, कारण त्याला मुक्त होतं. तर त्या काळामध्ये सांख्य योग ज्यांनी निर्माण केला, सांख्य दर्शन म्हणतात, ते कपिल मुनी, त्यांनी पहिल्यांदा विचार केला की ज्ञानातूनच मुक्ती होईल. त्या काळात म्हणजे आत्ताचा काळ आहे, त्या काळामध्ये ते ऋषीमुनी स्वतः चिंतन वगैरे जे करायचे आणि त्याच्यातूनच ते स्वतःचे विचार मांडायचे की हे असं जीवन आहे, आज परमेश्वर म्हणजे काय, कारण परमेश्वर म्हणजे काय याच्या मागे ते सगळेजण हे जग कसं चाललंय, जगाचं हे कारण काय व्हायचं, आपण कशाला जन्माला आलो, जन्म पूर्वी काय असं बाकीच्या गोष्टी काही नव्हत्या. फळं खाल्ली तरी पोट भरायचं, काम करायला त्याची गरज नव्हती, नंतर शेती करायला शेती कोण करायची तेवढंच. बाकी कारखान्यात गेला आणि बाहेरकडे गेला असलं काही भांडण नव्हती, ते आज तिथेच निसर्गाने जे दिलंय ते त्याच्यात आनंदाने राहण्याची एक वृत्ती होती. आणि त्यावेळेस वेळ खूप होता. आज आपल्या मुंबईच्या लोकांना वेळच नाही. ते म्हणत 2 तास आपण एका जागी बसूया, कोणाला वेळ आहे असं म्हणतात ना, पिक्चरला बसूया, हो बसूया, ते वेळ होतात. गंमत अशी असते की आपल्याला ही वेळ कुठे वापरायची, वेळ कशी काय कळत नाही. आणि म्हणून मुक्त होण्यासाठी पहिली खरी हीच ओळख झाली पाहिजे की आपलं हे जीवन कशामुळे चाललंय, आपल्या जीवनाला काय अर्थ आहे, ते जे सगळं सामाजिक जीवन चाललंय ते नेमकं काय आहे. नंतर तो परमेश्वर म्हणजे काय, त्या सगळ्या गोष्टीचा विचार, आणि त्या विचारातून, त्या ज्ञानातून जो माणूस ते ज्ञान आत्मसात करून जीवन जगतो, तो मुक्त असतो. बऱ्याच वेळा लोक म्हणतात जन्म मरणातून सुटका, तर जन्म मरणाच्या भीतीतून सुटका म्हणजे भीती, माणसाला मरणाची भीती येते त्याला, पण जेव्हा मरणाची भीती ज्याला गेली तो मुक्त झाला. बरेच लोक म्हणतात कसं आम्हाला काय नाही भीती वाटत, म्हणतात ना, त्याचे एक कोणतरी म्हणायचे कसं काय झालं की देव ये रे बाबा घेऊन जा मला, तुझ्या कशाला येत बघतोस, एकच करू यम समोर उभा राहिला, कोण तू, यम आहे म्हणा, कशाला आला, तुला घेऊन जायला, अरे बाबा कशाला घेऊन जातोय, दुसरं म्हणतात घेऊन जा घेऊन जा, अरे मस्करी करते मी म्हणजे शेवटच्या क्षणी सुद्धा आपल्याला जीव सुटत नाही. लक्षात घ्या, म्हणजे खरी गोष्ट आहे, माणसाला इतकं जीवना म्हणजे जगायचं म्हणजे मरावं असं वाटत नाही माणसाला. म्हणजे मरण म्हणजे अगदी आपल्याला वाटतं की वाईट गोष्ट आहे, सगळ्या जगामध्ये सगळ्यात अपशकुनी गोष्ट, दुःखदायक गोष्ट, अनिष्ट गोष्ट, असं मरणाकडे पाहिलं जातं. पण मरण म्हणजे सर्वात पवित्र गोष्ट आहे खरं बघायला, की दुसरा जन्म आपल्याला मिळेल, दुसरा शरीर मिळेल. इथे मरण पावलं दुसरीकडे जन्म मिळाला का वाईट आहे. पण आपला मोह असतो, आपली माझी मुलं, माझं सगळं, माझं असतं. एकदा माणूस गेला की सगळं जे त्याचं माझं होतं ते त्याचं काहीच उरत नाही, ते सांगायला दिसत नाही कुठे आहे, कळलं का नाही. म्हणून हे जेव्हा माणसाला कळतं तेव्हा ते माझं आपलं कमी झालं पाहिजे हे कळतं. माझं हे आपण इतके अडकलो, तिथे बद्धपण आहे.
सगळं जीवन परमेश्वराच्या इच्छेने चाललंय, हा भाव जेव्हा आपल्या मनामध्ये सतत येतो की हे सगळं जीवन म्हणजे शरीर कोणाचं, परमेश्वराविषयी, माझं नाही. म्हणजे आपल्या स्वतःकडे जरी पाहिलं तरी शरीर, हे मन, ही बुद्धी, सगळं जे जे काय आहे ते परमेश्वरी शक्तीतून निर्माण झालेलं आहे. त्यामुळे ते परमेश्वरच आहे. आणि तीच परमेश्वरी शक्ती ह्या देहाला चालवते. शक्य आहे हे कळणार नाही, कठीण होतं आपल्याला. आपल्याला मी आणि माझं पण सुटत नाही. त्यामुळे अरे मी आणि माझं नाही तर इथे काय परमेश्वर काय करायचं इथे उपयोग? आपल्याला मी पाहिजे असतं सगळीकडे ना. कुठचंही बघा संस्था वगैरे पण तिथे काय असतं ते मी आहे असं प्रत्येकाला दाखवायची आवड होते ना. आणि तिथेच भांडण झाले आपण पाहतो. आपलं वर्चस्व करायचं, आपलं हे करायचं, हे काय असतं मी आणि माझं दाखवा. मग तो कोणताही संस्था असो, पारमार्थिक असो, सामाजिक असो, कोणतीही संस्था, कारखाने असो, सगळे जो मुख्य असो तो मी, त्याची सत्ता तो गाजवण्याचा प्रयत्न करतो. तो कधी लोकांच्या कल्याणाचं करणारे फार थोडे लोक आहेत. आपलं जीवन हे परमेश्वरामुळे चाललेलं आहे हा भाव इतका पक्का झाला पाहिजे. प्रत्येक वेळेला परमेश्वराच्या स्मरणातून जीवन जगता आलं पाहिजे. आणि परमेश्वराच्या स्मरणातून जीवन जगायचं काय हे कळणं फार कठीण आहे. कारण परमेश्वर कळला पाहिजे तर परमेश्वरच्या इच्छेने चाललाय की परमेश्वरामुळे चाललाय, ते मी कोण आहे, सगळे उत्तर तिथे एकाच ठिकाणी मिळतात. तिथे मी कोण वेगळा आणि परमेश्वर वेगळा काही नाही. म्हणून मुक्त मुक्त ज्याला म्हणतो आपण, तो माणूस नसतोच खरा. तो परमेश्वरा तत्वाशी जो एकरूप होतो म्हणून त्याला शिव म्हणतात. आणि बद्ध माणसाला जीव म्हणतात. जीव आणि शिव असे शब्द आहेत. तो शिव असतो कारण तो अज्ञानातून मुक्त झालेला असतो. त्याला कळलेलं असतं की आपलं जीवन म्हणजे काय आहे. म्हणून त्यासाठी ज्ञानाची आवश्यकता असते. ही ज्ञान कसलं की परमेश्वर म्हटल्यानंतर ते अनंत निर्गुण स्वरूप आहे एवढंच कळलं पाहिजे. खरं तर निर्गुण स्वरूप आहे आणि हे निर्गुण स्वरूप सर्वांना व्यापून आहे. आपल्या प्रत्येकाला व्यापून आणि सर्व ब्रह्मांडाला व्यापून, सूर्यालाही व्यापून आहे, चंद्रालाही व्यापून आहे, ग्रहतारांना व्यापून आहे. ते कुठे नाही असं नाही, प्रत्येक ठिकाणी तेच आहे. म्हणजे त्याला चैतन्याचा विराट सागर असं म्हटलं, अनंत चैतन्याचा विराट सागर. आता हा बोध आपल्याला समजत नाहीये. आपण नुसतं समुद्र पाहतो की हा सागर असं नाहीये. असीम आणि अनंत असं जे चैतन्य स्वरूप म्हणतात तर चैतन्य शब्द तर चैतन्य शब्द कळत नाही आपल्याला. म्हणून सद्गुरूंनी त्याला आणखी सोपा शब्द वापरला, जीवनशक्ती. जीवनशक्तीचा हा सागर आहे. चैतन्य म्हणजे काय ना, जीवनशक्तीमध्ये काय जीवनाशी संबंधित आपल्याला गोष्ट लक्षात येते की आपलं जीवन आपण जसं म्हणतो ते सगळ्यांचं जीवन ज्याच्यामुळे चाललंय ती जीवनशक्ती. आणि ही जीवनशक्तीच्या सागरामध्ये प्रत्येक जण आहे. आपण जे स्वतःला मी म्हणतो ते सुद्धा त्या सागरामधले आहोत. एक अनंत स्वरूप आहे म्हटलं ना की अनंत म्हणजे सूर्य, चंद्र, ग्रह, तारे सर्व काही तिथे आहे. हे सर्व जे आहे त्याला प्रकृती म्हणतात किंवा दुसऱ्या सोप्या भाषेत दृश्य जगत, सोप्या भाषेत. आणि हे जे सागर जो आहे चैतन्याचा त्याला पुरुष म्हणतात. पुरुष आणि प्रकृती असा जो शब्द आहे ना, म्हणजे चैतन्य स्वरूपाला पुरुष म्हणतात. किंवा दुसऱ्या भाषेत जे जीवनशक्ती आहे, जीवनशक्ती अनंत स्वरूप आहे. आणि त्या अनंत स्वरूपामध्ये आपण प्रत्येक जण त्या जीवनशक्तीचा एक थेंब आहोत. आपली ही ओळख आपल्याला हवी असेल तर खरी, कारण आपली ओळख तीच नाही, आपण जीवनशक्तीच आहोत, हीच खरी ओळख आहे. म्हणून परमेश्वराचं चिंतन करत असताना ही जीवनशक्ती आहे हा भाव असला. तिथे कसलंही रूप येत नाही, रंग येत नाही, गंध येत नाही, काही नाही. आणि ते जे स्वरूप आहे आणि आपण
म्हणून जे आपल्याला वाटतं ते आपला विचार, आपलं बोलणं, आपलं चिंतन करणं हे सगळं जे आहे ते जे तत्व आपल्या या शरीरात आहे ते दोन्ही सारखेच आहे, फरक नाही. अनंत स्वरूप जीवनशक्तीला आकार नाहीये, गंध नाहीये, रूप नाहीये, गंध नाहीये, ते दिसणारं तत्व नाहीये. तसेच आपण म्हणून जे हे जाणणारे, पण ती मी म्हणत असताना देह मी म्हणते, इथे गोंधळ पडतो, म्हणून ते बदलायचे. या जाणणाऱ्या शक्तीला कळलं पाहिजे की ही जाणणारी शक्ती तेच अनंत स्वरूप जाणीवपूर्वक पुरण्यासाठी ते स्वतःच प्रकट झालंय. ते निर्गुण निराकार स्वरूप आहे, ते जाणीवपूर्वक काही जाणत ते नेणीव स्वरूप आहे. गेल्या वेळेस सांगितलं नेणीव स्वरूप म्हणजे काय, गाढ झोपेत असलेली जी आपली अवस्था तीच नेणीव स्वरूप, दुसरं काही म्हणजे त्याला वर्णन करता येईल नाही काही, पण ते असतं तिथे आपण असतो. पण त्याच्यातून तिथे काय करतो, काय करणं काही कळत नाही, कारण ते नेणीपूर्वक सगळं कार्य चाललंय. म्हणून ह्या निर्गुण निराकार स्वरूपामध्ये हे सगळं विश्व जे निर्माण होतं त्या निर्गुण स्वरूपाचंच कार्य आहे. पण मी करतो असं म्हणणार कोण नाही, मी पण नाही, ते होत आहे. म्हणून ही सगळी निर्मिती होते, कोणी निर्माण करत नाही. आकाश तत्व निर्माण झालं, वायू तत्व निर्माण झालं, तेज तत्व निर्माण झालं, जलतत्व निर्माण झालं, पृथ्वी तत्व निर्माण झालं, हे सर्व पशु पक्षी निर्माण झाले, माणसं निर्माण होतात. अनादी काळापासून ते निर्माण होत आहेत, आता नाहीये. आपण अगदी कृष्णाच्या काळात म्हणतो की त्याच्या अगोदरच्या जुन्या काळात पाहत असतो असं म्हणत असतो. तर त्यावेळेला सुद्धा त्या काळात जशी माणसं निर्माण होतात तशी आताही निर्माण होत आहेत. फक्त काळ बदलला, परिस्थिती बदलली, सगळं बदललं. जरी असेल तरी सुद्धा एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा, आपण सगळे निर्माण झालेलो आहोत. आपल्याला आपण म्हणजे कोणी माणसाने निर्माण केलेलं नाही. म्हणजे आपण कोण आहोत हे कळण्यासाठी हे सगळं कळलं पाहिजे. आपला जो जन्म आहे तुम्ही मागून घेतला का, मला बाबा अंबानीच्या घरात जन्माला राहायचं काय, असं काही होत नाही. तर तिथे हा जन्म कसा होतो हे कळत नाही, ते स्फुरण आहे. त्याप्रमाणे तिथे काही नियम आहे. म्हणून महत्वाचं लक्षात, प्रकृती म्हणजे जे जे दृश्य जगत आहे ते मर्यादा आहे, त्याला विशिष्ट नियम आहेत आणि ते सगळं नियमाने चालतं. म्हणून माणसाला माणूस होतो, वाघाला वाघ होतो. जर वाघाला माणूस झाला, जर माणसाला वाघ झाला असेल तर फार मोठी पंचायत झाली. काय करायचं असं करायचं. पण हा सगळा नियम आहे, तिथे आपल्याला काळजी करायची काहीच गरज नसते. त्यामुळे आपला जन्म नियमाने झालेला आहे, हे शरीर नियमाने वाढलेलं आहे. शरीराचं आजही आपण जे जीवन जगतो ते विशिष्ट नियमात आपण आहोत म्हणून आनंदाने जगतोय. जर ते नियम तोडले तर ते जगता येणार नाही. म्हणजे नियमाने जगला तर कृपा होते परमेश्वराची, असं तसं. आणि नियमाच्या विरोधात गेले की तिथे कोप होतो. परमेश्वर कृपा पण करत नाही आणि कोपही करत नाही. हे जे महाराज म्हणतात त्याचा अर्थ तो आहे, आपण आपल्या कर्मातून स्वतःवर कृपा कोप करून घेतो, ओढाव घेतो. म्हणून प्रत्येक माणूस म्हणजे खरं ते चैतन्य स्वरूपच त्या रूपाला प्रगट आहे. त्या मानवी देहाच्या रूपात ते चैतन्य स्वरूपच प्रगट आहे. हा बोध, हे स्मरण झालं पाहिजे. त्याच्याशिवाय दुसरं काही स्मरणाची गरज नाही. मला जे म्हणणं तुम्हाला जे स्पष्ट काय ते कळायचं असेल, मुक्त व्हायचं, तर देव म्हणजे काय, अनंत चैतन्य स्वरूप. तिथे कसलाही आकार, रंग, रूप, गंध काही नाही. मग भगवा रंग आमचा, हिरवा रंग त्याचा, सगळे रंग देवाचे. लक्षात ठेवा, प्रत्येक हिरवं गवत बघायला किती छान वाटतं ना, आपलं नाही ते असं होतं का, सर्वांच आहे की ही जी चैतन्य स्वरूपातून निर्मिती आहे ती विशिष्ट नियमाने होते आहे. आणि त्यातले आपण एक घटक आहोत, एक कण आहोत, कण. कोण मोठे बिठे काही नाही. अहंकाराने मी असं आहे तसं आपण म्हणतो, पण ज्यावेळेला अशुभ प्रारब्ध वाटायला येतं त्यावेळेला मोठा खंबीरपणे उभा असला माणूस पण अगदी त्याला म्हणजे मदत लागते, काय करू कसं करू इथपर्यंत ते व्याकुळ होतं. आणि म्हणून आपलं जीवन हे परमेश्वराचं जीवन आहे. म्हणजे ह्या अनंत चैतन्याच्या सागर, म्हणजे आता चैतन्य आहे का हो, इथे आपल्या भावती आपल्या आत बाहेर तेच आहे.
जसं अंटार्क्टिक समुद्रामध्ये बर्फ आहे, हिमनग आहेत, भरपूर हिमनग आहेत. आता हिमनग वेगवेगळ्या आकाराने आहेत तिथे, पण जर ते हिमनग म्हणजे परत काय आहे, समुद्रच आहे. समुद्राचं पाणी ते घोटलंय म्हणून झालं. तसंच आपण जे आकाराला आलेलो आहे, जे आपल्याला वाटतं ते म्हणजे त्यावेळेला ते लक्षात घेऊन जीवन जगायचं. जीवन मी माझ्या मनाने जगतो असं जर एखाद्याला वाटत असेल तर त्याचा अहंकार ठेवतो. मी माझं म्हणायला गेला की तिथे एकदम अहंकाराची गोष्ट आहे. म्हणून तुझ्या सत्तेने वेदासी बोल, सूर्यासी चालणे तुझ्या सत्ते, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा स्वामी, वर्म हे जाणून शरण आलो. हे ज्ञान आपल्याला, वर्म आपल्याला शरण जायचंय, हुशारा करून उपयोग नाही. किती तुमच्याकडे शक्ती आहे, पैसा आहे, सगळं आहे, तब्येत बिघडली तिथे काही राहत नाही. लक्षात. म्हणून आपल्याला इतकं सावध राहिलं पाहिजे की नियमानुसार जीवन जगायला लागलं पाहिजे, की आपल्याला काय पचतं ते खा, काय खा, कसं खा हा सांगत नाही, जे पचतं ते खा. जेवढं शक्ती आहे त्याप्रमाणे कर्म करा. जे जे आहे आपल्याकडे जी कपॅसिटी आहे त्या कपॅसिटीचा पुरेपूर उपयोग आपल्याला करता आला पाहिजे. कोणासाठी? स्वतःसाठी सुद्धा आणि आपल्या जवळ असलेल्या जगासाठी. जवळचं जग, संपूर्ण ब्रह्मांड म्हटलं तर मोठं जग आहे. प्रत्येकाचं जे 100, 200, 300, 400 माणसाचं जग आहे, खूप मोठे नाही जग. तुम्ही विचार करा तुमचं जग किती मोठं आहे. लग्नाला किती लोकांना बोलवतात ते म्हणजे तुमचं जग. त्याचे छोटं जग कोणतं? बारशाला किती लोकांना बोलवतात ते तुमचं जवळचं जास्त आहे. कळलं? म्हणजे हे जे आपलं जग जे आपण म्हणत असतो त्याच्याशी आपला संबंध आहे. सगळे भांडण तंटे, रुसवे फुगवे कुठे आहेत? ह्या जगामध्ये. आणि ह्या जगामध्येच आपण इतका माझे माझे आहे ते माझे, मला तोड नाही बघायचं तुला असंही म्हणणारे पण आहेत. प्रत्येक ठिकाणी ते चाललेलं. पण हे सगळं जे आहे कल्पना आहे आपली, जे आपलं माझं तुझं माझं तुझं करतो ते काही खरं नाही आहे. काही सगळं परमेश्वराचं जीवन आहे. समोर दिसणारा प्रत्येक माणूस हा परमेश्वराची शक्तीतून निर्माण झालेली एक थेंब आहे प्रत्येकाला. म्हणून एका थेंबाने दुसऱ्या थेंबाकडे पाहताना प्रत्येकाकडे त्या परमेश्वर शक्ती म्हणूनच पाहिजे. ते शक्तीचं रूप आहे. सर्वसामान्य जीवन आहे आपलं. आपल्याला कुठे मारामाऱ्या करायला जायचं नाहीये, लढाया करायला जायचं नाही. आजचं जीवन खूप चांगलं आहे आपलं. पूर्वी लढाया करायला लागायचं, तलवारच कपड्याला बांधून लोक जायचे. आता तर शिवाजी महाराजांच्याकडे तलवार कपड्याला असायचे ना, घोड्यावर जायचे, इथे जायचे. आता घोड्यावर पण बसता येणार नाही. तो बसता म्हणतात बरं उतरल्यावर चालता येणार नाही. आत्ताचं जग खूप सहज आहे. परमार्थ करण्यासाठी मी परमार्थाचा हा विचार लक्षात घेऊन जीवन जगण्यासाठी खूप व्यवस्थित काळ आहे आजचा, की जिथे आहे तिथे तुम्हाला सगळं काही ज्ञानातून जीवन जगायचं आहे. म्हणजे ज्ञान काय? ते सगळं जीवन परमेश्वराचं आहे. माझं म्हणून काही नाही. आपण परमेश्वराचे आहोत, कारण तिथे मी कोणच नाही आहे. काय? परमेश्वरी शक्तीच आहे. हा चैतन्याच्या सागरामध्ये हे जाणणारं तत्व आहे. ते तत्व सुद्धा त्या परमेश्वरासारखंच आहे. म्हणून तत्वमसी, तेच तू आहेस असं सद्गुरू आपल्या शिष्याला नेहमी हे देतात, की ज्ञान देत असतात, की बाबा परमेश्वर म्हणजे काय? ज्याला परमेश्वर म्हणतो तेच तुझ्यामध्ये सत्य आहे. आपल्या ठिकाणी आपण जे जाणतो आहोत ते जाणणारं तत्व आणि निर्गुण निराकार स्वरूप ते तत्व एकच आहे. फक्त आपल्या ठिकाणी आपण देहाच्या द्वारे ही शक्ती जेव्हा पाहते तेव्हा ती जाणीवपूर्वक जाणते. परमात्म्याकडे ते निर्गुण निराकार स्वरूप आहे. त्यांच्याकडे देह नाही आहे, कसल्याही देहाचा त्याला आधार घ्यायची गरज नाही. पण जाणीवपूर्वक जाणण्यासाठी त्याच तत्वाला या पद्धतीने प्रगटीकरण करण्याची गरज आहे. का? जाणीवपूर्वक स्वतःला जाणण्यासाठी गरज. तुम्हाला स्वतःला पाहायचं आहे असं म्हणतात बघा. आता तुम्ही लग्नाबिग्नात जाता, स्वतःला पाहायला आवडतं ना आपल्याला, कशी आपण दिसतो म्हणून. फोटो काढायला कसे ह्या बाजूला अँगल नाही, त्या अँगल नाही, आरशामध्ये बघत असतो. तर तुम्ही वयस्कर माणसाला वाटत नाही एवढं, पण मग तरुण असतात ती मंडळी कसे दिसतो म्हणून 10 वेळा नवऱ्याला विचारतील,
भावाला विचारते कशा बरोबर दिसतोय. का आता आपल्याला सर्वांच्याकडनं आपण कसे दिसतो ही जाणण्याची जी हौस आहे तीच्या अनंत स्वरूपाला तीच हौस आहे. म्हणून ही सगळी रूप म्हणजे त्याचे आरसे आहेत. प्रत्येक रूपामध्ये त्याचेच गुण भरलेले आहेत. तर मग आपण म्हणतो तो दुर्गुण आहे की सद्गुण आहे. आपल्या दृष्टीने सद्गुण दुर्गुण जे असतात ते खरे परमेश्वराच्या दिशेने ते त्यांचे सगळे गुण संपन्न आहे एका बाजूने. पण कसल्याही गुणात तो अडकलेला नाही. आपण म्हणतो आम्हाला राग येतो, मला असं मी रागट आहे. राग वेगळा आणि मी वेगळा आहे. कळलं? मी दुःखी आहे. दुःख वेगळं आहे, मी वेगळा आहे. हे ज्याला कळलं तर मुक्त झालं. कळलं? प्रत्येक ठिकाणी पाहायचं कसं हे कळलं पाहिजे की ही शक्ती आहे आणि या शक्तीचं जीवन आहे. आणि हे शक्तीचं जीवन असल्यास किती अडचणी येऊ, अडचणी येणार नाही असं कधी होऊ शकत नाही. कारण हे अख्खं जीवन हे जेव्हा आपण म्हणतो हा एक विशिष्ट वेगाने चालणं, म्हणजे जे रूप जेव्हा म्हणतो की विश्वरूप, त्याला वेग आहे, गतिशील आहे. ते असं शांत नाही. निर्गुण निराकार स्वरूप शांत आहे, पण त्याच्यातून निर्माण होणारं प्रत्येकाला एक गती आहे, वेग आहे. म्हणून सूर्याभोवती स्वतःवरती फिरतोय, ग्रह तारे स्वतःवरती फिरतायत, सूर्याभोवती फिरतायत, परत ही सर्व सूर्यमालिका परत आकाशगंगेमध्ये फिरताय, परत आकाशगंगा परत कृष्ण विवराच्या भोवती फिरतंय. हे सगळे जग सायंटिस्ट जे सांगतात ते आपण म्हणतो की आपल्याला आता माहित नाही, पण त्यावरती आपल्या लोकांना म्हणजे ऋषीमुनींना हे सगळं माहिती होतं. आपलं जीवन वेगळं आहे. मुंबईतल्या तर लोकांना जास्त गती आहे. ट्रेन पकडायला पाहिजे ह्या वेळेला, या वेळेला ऑफिसला जायला पाहिजे, या वेळेला हे झालं पाहिजे. ते तुम्ही गावी जा बघा, ट्रेन नसते, बस नसते, शांत असं, म्हणजे तुम्ही चुळबुळ होते. अरे किती वेळ असं बसायचं, कारण आपल्याला ती सवय आहे धावा करायची, असं पडतं. पण त्याच माणसाला मुंबईत आणा, नको मुंबईमध्ये, थोडंसं बरं वाटेल, नकोच बाबा धावपळ पण आपल्या घरी तिकडे बसलेलं बरं, शांत वाटतं. हा जो भाग आहे आपल्या जीवनाचा, तिथे हे सगळं जीवन गतिशील आहे हे लक्षात आलं पाहिजे. त्यामुळे चांगली वाईट परिस्थिती प्रत्येकाच्या वाईटाला येते. ती परिस्थिती आणि मी वेगळा आहे हे कळलं पाहिजे. कोणती परिस्थिती कशी आली तरी मी म्हणजे कोण, ते अनंत चैतन्य स्वरूपच मी म्हणतो. इथे दृढ भाव झाला पाहिजे, त्यालाच म्हणतात देवभाव. त्याचे नामस्मरण केलं पाहिजे का? गरज नाही. आता भाषे कसे म्हणतात, आताच बघा तुम्ही, मी चैतन्य स्वरूपाचं अंग आहे की ते चैतन्य स्वरूपच मी रूपाने प्रगट आहे. हेच म्हणून करायला तुम्हाला कोणत्या देवाचं नाव घ्यावं लागेल? गरज नाहीये. पण आता हा मी म्हणणाऱ्याला देवभाव देण्यासाठी देवाचं नाव, हा संतांनी लावलेला शोध आहे. कोणी म्हणजे संतांनी आयडिया दिली की आपल्याला तुम्हाला देवाचं स्मरण करा. देवाचं स्मरण म्हणजे काय? हे मी म्हणणारं तत्व आहे ना, तिच्याकडे दिव्यत्वाचा भाव धरा. आपण उलट करतो, नाव घेतलं की तो कुठे शोधायला जातो, आकाशात, देवळात, तीर्थयात्रेत, काशी यात्रा जा, इथे जा, तिथे जातो ना आपण सगळं. कुठे शोधसी रामेश्वर, असं जे गाणं आहे ना सुंदर, ते कुठे शोधशील, कुठे भेटणार नाही. दिसेल तुला ते रूप दिसतात. रूप म्हटलं की तिथे विशिष्ट नियमाने ते रूपाचं कार्य आहे हे लक्षात आलं. डोंगराच्या ठिकाणी चैतन्य आहे, पण तो डोंगर हलणार नाही, चालणार नाही, बोलणार नाही, काही नाही, पण त्याचं सौंदर्य तुम्हाला पाहता येतं. त्या डोंगराचा उपयोग चांगला होतो आपल्या जीवनात. वनस्पती पहा, सगळीकडे पहा, प्रत्येक गोष्ट ही त्या विशिष्ट नियमाने चाललेली आहे. आणि आपणही तसेच त्या निसर्गाचा एक पार्ट आणि पार्सल होता. आपण वेगळे नाही, पण देहाच्या पेक्षा. पण हे सगळं जाणणारा जो मी आहे तो पुरुष आहे. पुरुष म्हणजे एकच तत्व ते आहे, आणि ते तत्व सगळ्या ठिकाणी चाललेलं आहे. याला म्हणतात ज्ञान. की हे ज्ञानातून जीवन जगायचंय. म्हणजे नुसतं ज्ञान काय, प्रत्येक ठिकाणी ही परमेश्वरी शक्ती म्हणतो, शक्ती आहे आणि ह्या शक्तीचं जीवन आहे. म्हणून कोणतीही गोष्ट आता शरीराला लागलं तर आपण काय म्हणतो, मला लागलो. मला काही लागलेलं नसतं, ते शरीराला लागलं म्हणायचं. कळलं? हे कळलं म्हणजे ज्ञान झाल्याशिवाय होत नाही. म्हणून रामकृष्ण परमहंस होते, त्यांना खूप आजार झाला शेवटच्या क्षणी, वेदना होत होत्या, घशाचा कॅन्सर झाला. तर विवेकानंद त्यांना विचारलं, खूप दुखतंय का? खूप दुखतंय म्हणाले.
पण तुमचा चेहरा प्रसन्न कसा? शरीरात दुखत आहे, मला नाही दुखत. शरीरात दुखत मला कळतं एवढं दुखतंय म्हणून, पण मी आनंदात आहे. तुम्ही हॉस्पिटलमध्ये फसायला हे जातो, मला ते जातो, हे चाललं असतं ना. मी मुक्त आहे, मी आनंदात आहे असं पण म्हणता का शरीर? तसं हॉस्पिटलची गरज नाही खरं टाकायची. इथे हा जो मुक्त आहे तो सतत आनंदात असतो, त्याला कसलीही काळजी नसते, चिंता. प्रॉब्लेम त्यालाही येणार नाही, येत असं नाही, पण त्याला तो स्थिर मनाने, शांत मनाने त्याच्यातून उपाय शोधून पुढे जाणार, तिथे अडकत नाही. आपण त्या गोष्टीचा अडकलेलो असतो. यांनी असा अपमान केला, त्याने तसा अपमान केला, लग्नामध्ये मला त्याने हे द्यायला दिलं नाही, आपण लग्नाची पत्रिका आली का त्याने आपल्याला काय दिलंय बघतो ना, आहेर हो, त्याने आहेर किती दिलाय तेवढंच टाकायचं असतो ना. पूर्वीच्या काळात असं असायचं, 1 रुपया टाकून त्याला 1 रुपये द्या असं. त्या काळात त्याने कधी दिलं? 10 वर्षापूर्वी तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न झाल्याच्या 10 वर्ष झाली, आता त्याच्या मुलाचं लग्न तो आता 80 झालं, 10 वर्षात रुपयाची किंमत वाढली की नाही? पण तो रुपये देणार नाही म्हणतो, त्याने 10 रुपये आपण 10 रुपये. इथे हे जे चिंतन आपलं असतं ना, तुझं माझं याच्यामध्ये, तिथे आपण अडकलेलो असतो आणि त्याच्यात तू आपल्याला मुक्त व्हायचंय. आपल्याला मुक्त व्हायचं म्हणजे हे सगळं जीवन परमेश्वराचं आहे आणि त्या दृष्टीतूनच तुम्हाला पाहता आलं. तिथे माझं म्हणून हा विचारच आला नाही पाहिजे, त्याला म्हणतात मुक्त. म्हणून हे जे ऋषीमुनी होते, आपण म्हणतो संत, त्यांना हे सगळं व्यवस्थित कळलं होतं म्हणून ते मुक्त होते. त्याच्यातून ते जीवन जगत होते. त्यांनाही अडीअडचणी आल्या. ज्ञानेश्वर माऊलीने 2 वेळा जर माधुपी घेऊनच जेवण मिळत होतं, असं पण नाही की भरपूर पोटभर जेवण मिळत होतं, पण ते शरीरासाठी आवश्यक आहे तेवढं घेऊन त्याच्यात ते समाधानी होते आणि त्याच्यातून त्यांचं ज्ञानाच्या आत्मज्ञानातून ते एकदम समृद्ध होते. म्हणून मुक्त माणूस म्हणण्याची ही मुक्त झालेली ही जी जाणीव आहे ती सहज आनंदात असते. तिला बाकीच्या गोष्टीचं काही पडलेलं नसतं, पण सगळ्या दुसऱ्यांना मदत करण्याची मात्र मोठी हौस असते. त्यांच्याकडे जे जे आले त्यांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं ही आतून करुणा असते. फक्त स्वतःपुरती पाहतात असं नाही, सर्व समाजाची त्यांची काळजी असते की समाजाला प्रत्येकाला हे ज्ञान मिळालं पाहिजे. त्यासाठी मुक्त धावत असते. आपले सद्गुरू काय एवढी वर्ष धावत होते? मुक्त होते. त्यांना कळलं होतं की ह्या सर्वांचं जे दुःख आहे ते कशामुळे आहे? अज्ञानामुळे. म्हणून हे अज्ञान जर दूर झालं तर आपल्याला कळेल. म्हणून शिल्पकाराचं शेवटचं प्रकरण आणि अमृत मंथनचं शेवटचं प्रकरण शेवटी जाणीवेवर आलेलं आहे ना. कोणत्या नाव काय शेवटच्या प्रकरणाला कोणी सांगा? जाणीवेचं ओलावा. एक जीवन विद्येचा ओलावा आहे, बरोबर ना. आणखीन काय म्हणतात दुसरं? पुस्तकं वाचत तुम्हाला माहिती, ही शेवटची जी सगळी प्रकरण आहे ती शेवटी जाणीव ह्या अंगाने फक्त ती कळायला आपल्याला कठीण पडतात. म्हणून महाराज म्हणायचे अमृत मंथन 100 वेळा वाचा, शिल्पकार. म्हणजे कशासाठी? आपली जी ओळख आपल्याला व्हायला हवी. हे सगळं आपलं जीवन कशामुळे चाललंय? माझ्यामुळे चाललंय की तुझ्यामुळे चाललंय असं काहीच नसतं. प्रत्येकाचं जीवन ही परमेश्वरी शक्तीमुळे चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये नियती आणि प्रारब्ध ह्या 2 गोष्टी प्रामुख्याने कार्यरत असतात. मग तिथे कर्माशी संबंध आला. जाणीव जेव्हा शरीरातून जन्माला आली शरीराद्वारे, तिथे पहिलं तिचं आलं ज्या ठिकाणी कर्म आलं आणि दुसरी गोष्ट आली विचार स्वातंत्र्य आलं. विचार स्वातंत्र्य कर्माचा उपयोग ह्या जाणीवेने केला पाहिजे. त्यामुळे हे कर्म करताना आपण जेव्हा इतरांवर सत्ता गाजवतो, इतरांना वेडवाकडं बोलतो, दुःख देतो, त्याचे वाईट परिणाम आपल्याकडे परत येत असतात. एकलव्याने द्रोणाचार्यांचा पुतळा उभा करून अगदी त्यांना गुरु मानून धनुर्विद्या शिकत बसत स्वतःच. त्या चिंतनातून तो चांगला धनुर्विद्येमध्ये पारंगत झाला. आणि ज्या वेळेला पांडवाडी जात होते जंगलातून, त्यावेळेला एका पुत्राला त्याने अशा पद्धतीने भुंक जमून अशा पद्धतीने बाण मारले, त्याला काही लागलं नव्हतं पण त्याला भुंकता येत नव्हतं. अशा पद्धती आणि अशी विद्या अर्जुनालाही माहित नव्हती, असं बाण मारायला कसं. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. तर त्याने कोणी मारलं शोधायला लागलं, तो एकलव्य समोर आला आणि द्रोणाचार्यांच्या पाया पडला.
तर हे कोणी शिकवलं? तर तुम्ही शिकवलं मला. द्रोणाचार्य त्याला शिकवलं नव्हतं, पण द्रोणाचार्यांचा पुतळा लावला होता त्यांनी. पुतळ्याकडे बघून तो स्वतः शिकत होता आणि करता करता त्याच्या ठिकाणी ती विद्या प्रगट झाली. तर अर्जुनाला वाटलं अरे लपून आपला गुरु आपल्याला शिकवतो, वेगळं शिकवतो की काय असं. ती त्याच्या मनाची शंका दूर जाण्यासाठी मग त्यांनी गुरुदक्षिणा मागितली. काय गुरुदक्षिणा मागितली? अंगठा द्यायचा, म्हणजे तो धनुर्विद्या करू शकत नाही. म्हणजे खरे त्यावेळेचे द्रोणाचार्य म्हणजे खरं म्हणजे त्याचे गुरु पण नाही, सद्गुरू नव्हते. गुरु, सद्गुरू वेगळा, गुरु होता. पण आपल्या पुतळ्यामुळे आपल्या नावाने हा शिकलेला मुलाचं कौतुक वाटायला पाहिजे होतं की त्याला त्याची विद्या त्याच्याकडे काढून घेण्याची बुद्धी झाली पाहिजे होती. तर जशी दुर्बुद्धी झाली तर अंगठा कापून दिला, त्याने अंगठा दिला. पण त्याने त्या काळात प्रचंड होतं की गुरुदक्षिणा द्यायचीच होती. त्याचा परिणाम काय झाला? महायुद्धामध्ये, महाभारताच्या युद्धामध्ये त्यांची मान कापली गेली. अश्वत्थामा मेला असं वाटलं, पण ते एकदम शांत बसले. त्याकडे शांत बसलेल्या माणसाला कोणी मारत नव्हतं. पण त्यावेळेला द्रुपद होता, त्या द्रुपदाचा मुलगा, नाव माहिती आहे कोणाला? द्रुपदाचा मुलगा म्हणजे द्रौपदीचा भाऊ, धृष्टद्युम्न म्हणून असं नाव. धृष्टद्युम्न, त्याने तो सेनापती होता पांडवांच्या मध्ये. द्रोणाचार्य कौरवांच्यामध्ये, हा पांडवांच्यामध्ये मित्र होते. द्रुपद आणि द्रोणाचार्य खरे मित्र चांगले, लहानपणामध्ये एकाच गुरूंकडे शिकले. तर ते डोळे बंद करून त्यांनी पहिला उतरला, गेला जवळ, त्यांची तलवारने मान कापून टाकले, मग मारून टाकले. का? परिणाम, कर्म काय केलं? अंगठा कापलाच मान कापली जाते. कर्म आहे माणसाचं, कर्म हे प्रारब्ध त्याच्या वाट्याला येतं. पण हे प्रारब्ध येतं कसं? आपल्याला काळजी वाटेल, आपल्याला आपण काय काय कर्म केलं ते आपल्याला माहित नसतं. चांगलंही कर्म केलं असेल, वाईटही कर्म केलं असेल, गॅरंटी देता का चांगलं सगळं कर्म आम्ही केलं? एका माणसाने अशी गॅरंटी दिली नाही. नागार्जुन म्हणून बुद्ध संप्रदायामध्ये मोठे संत होऊन गेले, त्यांना मायांग बुद्ध असं नाव सुद्धा होतं. बुद्धांच्याच लेवलचे ते निर्माण झाले, नागार्जुन. गोष्ट सगळी सांगण्याचा वेळ कमी आहे, वेळ झाला. तर त्यांच्या ते ज्या राजाकडे होते, राजा त्यांचा शिष्य होता आणि दोघांनाही, पण त्या राजाच्या मुलाला राजा व्हायचं होतं. म्हणून राजा बाप मेला तर तो राजा होणार ना, माणसाची बुद्धी कशी चालते बघा. तर त्याला म्हणाला हा जर मेला तर राजा मरणार, पण त्याला मारा. तर तो म्हणतो बघ, माझ्याकडनं कसलंही अनिष्ट कर्म आतापर्यंत झालं नाही, काही झालं नाही, त्या गॅरंटी दिली, मी कोणत्याही शस्त्राने मरणार नाही. पण एक माझ्यानं कर्म झालं की माझ्या हातातून गवताची पानं चुकली गेली होती. तर तू गवताच्या पानाने जर माझा गळा कापून मरेल नाही. आणि मी त्यांनी त्या गवताच्या गळ्याने पानाने का, अशी त्यांची गोष्ट आहे. कर्म कसं असतं, एखादं कर्म आहे सत्कर्म, त्यांना माहिती काहीच, त्यांनी ज्ञानातून सगळं जीवन झालं, मुक्त होते. म्हणून मुक्त माणूस हा सतत आनंदात राहतो आणि सर्वांना उपयोगी पडतो, कळत न कळत. त्याचा प्रभाव असा असतो की त्याच्याकडनं त्यांना सर्वांच्या भल्याचं चिंतन असतं, त्यांना ज्ञान मिळावं त्याची तळमळ असते. आणि म्हणून मुक्त ओळखायचं असं कधी तो कोणाकडे कसलीही अपेक्षा न ठेवता सर्वांना ज्ञान देण्याचा जो प्रयत्न करतो, त्यांनी ज्ञानी व्हावं, त्यांच्या ज्ञानामध्ये पारंगत व्हावं आणि सुखी व्हावं, ही जी याच्याकडे प्रेरणा असते. नाही तर आजच्या काळामध्ये काय देवाणघेवाण असतं ना, व्यापार, तू किती देणं मी कधी घेणार, असं होतं ना. परमार्थामध्ये पण चालतं, व्यापारच चालतो सगळीकडे. हल्ली बघा अमुक एवढे पैसे दिले तर हे ज्ञान देतो असं म्हणणारे लोक काय करतात. पण त्याला ते परमार्थ नाही, ते निरपेक्षपणे जे कार्य ज्याच्याकडनं होतं तो मुक्त होतो. पण ज्याला अपेक्षा आहे तो बद्ध आहे. निरपेक्षपणे कार्य झालं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला आपलं जीवन आपलं नाही, ते सर्व परमेश्वराचं जीवन आहे कळलं. माझं जीवन कळलं की अपेक्षा आग्रह सगळं येतं. त्यामुळे मुक्तपणे जर जीवन जगायचं असे सर्वांचं भलं व्हावं, जे महाराज सांगतात तेच आपल्याकडे असलं पाहिजे. ही प्रार्थना जे म्हणतात तर अर्थ काय, प्रत्येकाचं भलं व्हावं, हे भलं व्हावं, कल्याण व्हावं. तिथे त्यांनी मला दिलं किती आणि मला घेतलं की त्यांनी अपमान केला की नाही केला, तिथे आपल्याला अडकायचं नाहीये. प्रत्येकाचं भलं व्हावं म्हणून आपलं जग केवढं आहे, प्रत्येक जगातल्या प्रत्येक माणसाचा चेहरा आठवा.
किती लोकांशी भांडलोत आपण, किती लोकांचा अपमान केलाय, मग त्याचं नाव नाही घ्यायचं असं नाही. मग त्याचंही बरोबर आहे, ह्याचंही बरोबर आहे, ह्याचंही बरोबर आहे. हे जेव्हा आपल्या मनापासून वाटतं तेव्हा मनातल्या जळमट निघून जाते. आपल्या मनात जळमट भरपूर आहेत आणि त्यामुळे बद्धपणा अधिक तर तिथे मुक्त होता आलं आणि मुक्तपणे जीवन जगत. म्हणून मुक्त झालो तुझेपणे असं जेव्हा अर्जुन सांगतोय, ज्या वेळेला श्रीकृष्ण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचं सांगितलं की अर्जुनपणामध्ये मी गुंतलेलो होतो आणि जेव्हा हे सगळं ज्ञान त्याला कळलं की श्रीकृष्ण म्हणजे कोण आहे त्याला कळलं. श्रीकृष्ण म्हणजे सांगताना श्रीकृष्णाने जे आपलं दर्शन दिलं, विश्व दर्शन दिलं, स्वतःच अफाट असं अनंत स्वरूपाचं. त्या अनंत स्वरूपामध्ये आपण एक कण आहोत हे जेव्हा माणसाला कळतं तर म्हणतो की शरण आहे, काय करू शकतो. म्हणून शरण जातात. शरण झाला तर नम्र झाला तर ते स्मरण अधिक पक्क होतं. पण जेव्हा आपल्याला अहंकार असेल, माझ्यामुळे चाललंय असं जेव्हा आपल्याला वाटतं, तिथे आपण बद्ध आहोत हे प्रथम लक्षात आहे. मुक्त होण्यासाठी आपण कोणी आहोत तर नाही, हा नाही, सगळं परमेश्वराचं जीवन आहे आणि परमेश्वराच्या दृष्टीने सगळं जीवन चाललेलं आहे. हा बोध आपल्याला पुन्हा पुन्हा घ्यावा. ते स्मरण म्हणजेच ईश्वर स्मरण. सतत जीवन परमेश्वराचं आहे. त्याही मागच्या खूप आहे. ते आपण शिबिरामध्ये दरवेळेला मांडतो म्हणून बऱ्याच लोकांना ज्याला खरोखर शक्ती शिबिरात यायला पाहिजे. तेव्हा तुम्हाला किती पैसे मिळतात, मला काय पैसे मिळत नाही, बोलवलं तर काहीतरी असतं ना की पैसे घेतले जाते, ते खर्च काय होतो त्याचेच घेतले जातात. पण हे जितकं सूक्ष्म ज्ञान हवं असेल तर तुम्हाला शिबिरात आलं तर ते त्याच्यावर आपण बोलतो, त्याच्यावर ज्ञान देतो, त्याच्यातून साधना कशी केली जाते. त्यामुळे तिथे अधिक प्रगल्भता आहे, अधिक आपल्याला कळतं. सगळं आकळलं नाही पण कुठेतरी आपण त्या लेवलला जायला, नाही तर प्रपंचात अडकलं की आपण तिथेच अडकतो, त्याच्यावर पुढे जाता येत नाही. म्हणून आता इथेच मुक्त झालो तुझेपणे म्हणजे हे सगळं परमेश्वराचं राज्य आहे आणि परमेश्वरामुळे आपण हे सगळं स्मरणाचं तुझ्यामुळे, कारण सद्गुरुमुळे मुक्त झालो असं त्यांनी जे ज्ञान आपल्याला दिलंय त्याच्यात आपण मुक्त होऊ शकतो. पण आपण त्यासाठी स्वतः अभ्यास केला पाहिजे, श्रवण, वाचन, चिंतन, मनन. आणि तिथे सद्गुरु कृपा ज्यावेळेला होते त्यावेळेला हे सगळं आत्मसात होतं आणि सर्वांना आत्मसात हो अशी सद्गुरूंच्यांनी हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखानंद ऐश्वर्य दे, सर्वांचं कल्याण रक्षण मुखात खंड राहुले. सद्गुरुनाथ महाराज की जय.